मी आता म्हणजे ही कामं करत असताना आता भरपूर लोकांबरोबर कॉन्टॅक्ट झाले. म्हणजे इंग्लिश जरी बोलता आलं नाही किंवा प्रेझेंटेशन जरी नसेल किंवा मला जरी कोण ओळखत नसेल, निलेश आर्टिस्ट या नावाने ओळखतात लोक, सोशल मीडिया असेल किंवा बाकीच्या गोष्टी. तर असंच एक काम मला मास्टरकार्ड जे इंटरनॅशनल कंपनी आहे त्यांचं काम मोठं 1 वर्ष माझं चालू होतं. तर ते निलेश आर्टिस्ट या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरूनच मिळालं. कारण मी त्याच्यावर माझे माझे स्वतःचे फोटो कमी आणि कामाचे फोटो जास्त टाकतो. नक्की नक्की. तर दुसरी त्यानंतर आत्ता मध्यंतरी अयोध्येतलं एक काम मी बघून आलो, त्याचं अजून सुरुवात नाही आहे. तर ते काम केलं. त्या अगोदर काही हॉटेल्स असतील, पुण्यातले कॅफेज असतील, सोशल कॅफे जे पूर्ण भारतात आहे त्यांचं केलं. झोस्टेल आहेत, झोस्टेलची कामं केली. लिवाईस ब्रँडसोबत काम केलं आहे, लिवाईससोबत वगैरे. आणि आर्किटेक्ट इंटिरियरसोबत तर चालू असतंच. गव्हर्मेंटची काही प्रोजेक्ट मी करत नाही, कारण त्याचं प्रोसेस खूप हे डिले असतं. आणि जे टेंडर पद्धत आहे ती कलाकारांच्या बाबतीत नसली पाहिजे असं माझं मत मी खूपदा मांडलं आहे. कारण जेवढे पुतळे आपल्या शहरात आहेत, तर ज्या कलाकारांनी ते पुतळा बनवलं त्यांनीच त्याचं मेंटेन किंवा कलर केलं पाहिजे, ही गोष्ट तर नाहीत. पण त्याचं एक टेंडर काढलं जातं आणि सगळे पुतळे एका दिवसात एखादं पेंटर एकाच रंगात रंगवून जातो. बरोबर आहे. स्मार्ट सिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर की कुठेही काही लिहिलं जातं, पेंटिंग केलं जातं. तर स्मार्ट सिटीमध्ये एखादा कलाकार पाहिजे असं माझं आग्रह होतं. नाही, बऱ्याच वेळा असं असतं की ते टेंडरमुळे काय होतं की जो योग्य माणूस दाद देणार आहे त्याची आपोआप किंमत वेगळी असेल. हो, आणि ज्याला कामच मिळवायचं फक्त, कामच मिळतं. आणि तो कमी किमतीत करतो की त्याची क्वालिटी नसते. Quality नसते. ॲक्च्युली काम मिळाल्यानंतर जी कुठली समिती असते त्यांनी ते पाहिलं पाहिजे. हो. त्याची म्हणजे चांगला आर्टिस्ट कोण काम करतोय त्याची काही तुलना केली पाहिजे. असं होतं बऱ्याच वेळा. म्हणजे चित्रपटात मे बी काम करताना मी एक वेगळं बजेट दिलं जातं, पण त्याच्यावर बाकी लोकांना फोन केला जातो. हो, कमी बजेटवाल्यांना घेतलं घेतलं जातं, जातं. पण मी दिल्यापेक्षा जास्त बजेट त्यांचं होतं. पण त्यांनाही कळतं, पण वेळ निघून गेलेली असते. अनुभव बघितलं जात नाही. हां, अनुभव पाहिला पाहिजे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय होतो की हे जे काही पेंटिंग आता आमच्या सासवड नगरपालिका असते, आता आमच्या सासवड नगरपालिकेलाही भारतामध्ये नगरपालिका विभागामध्ये देशात पहिला क्रमांक आलेला आहे. आमचे सोमनाथ भोंगळे म्हणून आहेत, त्यांनी बऱ्याच वेळा वॉल पेंटिंग केलेलं आहे. त्यांचंही काम चांगलं आहे. म्हणजे आम्हालाही त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि तुमचे पेंटिंग तर खूप मोठं सगळं चालू आहे. आणि बरेच आमचे कलाकार असतील किंवा नवीन जे पेंटर तयार होत आहेत, आर्टिस्ट तयार होत आहेत, ते तुमच्याकडे चांगल्या भावनेने पाहत आहेत. तर नवीन मुलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल याबाबत? आता नवीन मुलांनी हेच की कॉलेजला जास्तीत जास्त वेळ प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि कुठलंही काम असेल ते सुरुवात आपल्या घरातून केलं पाहिजे. म्हणजे आता वॉल पेंटिंगबद्दलच मी म्हणत नाही, कुठलंही आर्ट फील्डमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा त्याच्यात तुम्ही जितकं इन्व्हॉल्व होताल तितकं तुम्हाला पुढच्या काळात फ्युचरमध्ये त्याचा चांगला उपयोग होतो. बरोबर आहे. आणि ह्याच्यातूनच म्हणजे तुम्हाला कुठं गव्हर्मेंट जॉब देईल नाही जे देईल किंवा तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून नाही राहणार. तुमचं जर तुमचं स्वतःचं कामात हातखंडा चांगला असेल. बरोबर आहे. हां, एक आपली स्वतःची ओळख तयार होऊन हो, वेगळा प्लॅटफॉर्म आपण स्वतः तयार करू शकतो. हो, आणि त्याला काही मरण नाही काही गोष्टीचं. तर सिनेमामध्ये जसं तुम्ही म्हणाला की AI प्रमाणे जो बदल झाला, तसं आता नितीन चंद्रकांत देसाई कर्जत त्यांचा मोठा स्टुडिओ आहे किंवा त्यांनी बरंच काम केलेलं आहे. त्यात आज आपल्यात नाही आहे, पण त्यांचं काम आपल्याला जिवंत आहे आज. म्हणजे सगळ्यांसाठीच ते मार्गदर्शक होते, असणारी आहेत. तर त्यांचे जे काही सिनेमे होते, म्हणजे संजय लीला बनसोडेंचे सिनेमा असतील, आशुतोष गोवारीकरांचे असतील, म्हणजे हम दिल के सनम असू द्या, देवदास असू द्या, भव्य दिव्य महाल त्यांनी निर्माण केले, किंवा या पेंटिंगचा वॉल पेंटिंगचा उपयोग त्यांनी त्यांच्या पेंटिंगमध्ये कामामध्ये मोठे भव्य दिव्यता त्यांनी कुठेच कॉम्प्रोमाइज नाही केलं. किंवा तुमचा हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमा असेल, बऱ्याच सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर वॉल पेंटिंगचा जास्तीत जास्त फायदा मला वाटते हे जे जुने डेटर आहेत सगळे, नितीन देसाई असतील, साबू सॅरिल असतील, बऱ्याच लोकांनी त्याचं काम केलेलं आहे. तर ते एक मला एक सांगावंसं वाटतं की त्याचा फायदा किंवा त्याचा इम्पॅक्ट हा नक्कीच येतो. हो.